नमस्कार. आपण आपले व्रत, उत्सव, सण यांची माहिती करून घेतो आहोत. आणि त्याचबरोबर काही माहिती अशी असते की ती दर महिन्यात येणारी आहे. त्यापैकी दर महिन्यात येणारी अशी एक तिथी आहे की जिला म्हणतात अमावास्या, दर्श अमावास्या असा तिचा उल्लेख. ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे आकाशात काय घडतं तर सूर्य आणि चंद्र दोघेही 0 अंशात येतात एकाच ठिकाणी. तसं अंतर त्यांचं एकमेकांपासून खूप दूर आहे, पण आपल्याला इथून दिसताना ते दोघेही एका अंशात दिसतात. परिणामी आपल्याला चंद्र जो आहे हा दिसू शकत नाही. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, चंद्रमा मनसो जाता. चंद्र म्हणजे विश्व मन आहे आणि सूर्य म्हणजे जगदात्मा आहे, आणि हे दोघेही एकत्र येतात. म्हणून या तिथीला दर्श अमावास्या असं नाव आहे. म्हणजे दर्श अमावास्येचं महत्व काय आहे आणि काय करावं तर दर्श अमावास्या ही पितृतिथी आहे. प्रत्येक तिथीला वेगवेगळ्या देवता आहे, प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत. पण त्यामध्ये सुद्धा दर्श अमावास्येचं महत्व फार आहे. कारण आपले पितृगण, आपली आई असेल, वडील असेल, आजोबा पणजोबा, जी माणसं नाहीत, त्यांचे आशीर्वाद किंवा त्यांची कृपा आपल्याला या दर्श अमावास्येच्या दिवशी आपण जे कर्म करू त्यामुळे प्राप्त होत असते. आता नेमकं काय करावं? धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्षात एकूण 96 श्राद्ध येतात. अहो, एक श्राद्ध करायची मारामार कोण करणार ही 96 श्राद्ध? पण शास्त्रकर्त्यांनी आपल्याला अशा काही गोष्टी सांगून ठेवल्या की त्यातल्या त्यात महत्वाचा दिवस कुठला असेल तर आपल्या वडिलांची मृत्यूची तिथी, आईची मृत्यूची तिथी, किंवा पितृपक्षामध्ये 15 दिवस, या दिवशी आपण आपल्या आई वडिलांचं विशेष स्मरण करावं. आणि त्यांच्या निमित्ताने आता जेवणच करायला जमलं नाही तर निदान शिधा सामग्री द्यावी. 1-2 माणसं, 4 माणसं जेवू शकतील एवढा शिधा आपण अमावास्येच्या दिवशी द्यावा. आपल्याला थोडीशी द्यायची सुद्धा सवय असायला लागते. कनकधारा स्तोत्र म्हणून आहे, आद्य शंकराचार्यांनी केलेलं. त्याच्यात ते भिक्षा मागायला जातात एका ब्राह्मणाच्या घरात, पण कोणी बाहेर येत नाही. ते आत डोकावून बघतात तर माणूस एक आहे, एक आडवा पडलेला दिसतोय. शरीर थोडीशी हालचाल होती आहे, पण काही कोणी येत नाही. शंकराचार्य आज जाऊन पाहतात तर त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, आणि गेल्या 8-10 दिवसात त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा गेलेला नाहीये अशी गोष्ट आहे. त्याला खूप दुःख होतं. आणि त्यावेळेला शंकराचार्य त्या जगदंबेला, महालक्ष्मीला प्रार्थना करतात, अगं तू जगाची आई म्हणतीस आणि काय ही स्थिती आहे.
त्यावेळेला ती जगदंबा शंकराचार्यांना सांगते की आम्ही स्वतः कुठल्याच गोष्टी करू शकत नसतो. प्रत्येकाने जसं पेरलेलं असतं तसंच पुढे उगवतं. या ब्राह्मणांनी गेल्या 7 पिढ्यांमध्ये 7 जन्मामध्ये कुणाला काहीही दिलं नाही. फक्त मिळालेल्या गोष्टींचा स्वतःच उपभोग घेतला. त्यामुळे त्याची आता ही दैन्यावस्था झालेली आहे. म्हणून देणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्हाला करायला यायला पाहिजे. आता सद्यस्थितीत अशी पुष्कळ माणसं आहेत की त्यांना वाटतं आपण काहीतरी करावं, पण कुठे द्यावं, काय करावं. मी मुद्दाम आपल्याला आवर्जून सांगतो, आमचे मुंबईचे बापट महेश बापट त्यांची गाठ पडली आणि भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई या सगळ्या ग्रुपनी एक गोष्ट उचलून धरली आणि त्यांनी ठरवलं की काही नाही, आपण अमावास्येच्या दिवशी या अनेक जणांकडून शिधा सामग्रीसाठी वर्गणी गोळा करूया आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वेदपाठ शाळा आहेत, तिथे आपण शिधा पोचता करूया. आणि आज गेली 6-7 वर्ष झाली ही मंडळी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20-22 वेदपाठ शाळांमध्ये शिधा पोचवायचं काम करतायत. फार मोठं काम करतायत बरं का. आमच्याकडे असं म्हटलेलं आहे, यस्य कुक्षिगतं चान्नम वेदाभ्यासेन जीर्यते कुलम उद्धरते पुंसान् दशपूर्वान् दशापरान्. जे अन्न वेदाभ्यास करून जिरतं ते अन्न देणाऱ्या व्यक्तीच्या घरातल्या मागल्या 10 पिढ्या, पुढल्या 10 पिढ्या आणि त्याची स्वतःची पिढी त्यांचा उद्धार होतो असं सांगितलेलं आहे. आणि त्या भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाने एक विडा उचलल्यासारखं काम सुरू केलंय आणि आज अनेक वेदपाठ शाळांमध्ये हे शिधा पोचवायचं काम करतात. आपण सगळेजण या सणांची, उत्सवाची माहिती आपण करून घेत असतो, पण जशी आपल्यावर देवाची कृपा व्हायला पाहिजे त्याही पेक्षा जास्त पितरांची कृपा असणं आवश्यक आहे. आपल्या घरात काहीतरी मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मग एखाद्या ज्योतिषाकडे आपण जातो आणि मग ते ज्योतिषी महाराज तुम्हाला सांगतील का जाई नाही या त्र्यंबकेश्वरला जा आणि नारायण नाग बली करा, त्रिपिंडी करा. माणसं त्या आवेशात जातात, काम करतात, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रॉब्लेम तसेच राहतात. म्हणून पितृकर्म आहे हे प्रत्येक महिन्याला करावं आणि आपले पितृगण आहेत ते आपल्याला अधिक जवळचे नाहीयेत का? देवापेक्षा सुद्धा जवळचं कोण आहे तर आपले वडील आहेत, आपली आई आहे, ती आपल्या जवळची आहे. म्हणून तिला हाक मारली किंवा वडिलांना हाक मारली तर ते आपल्या इच्छा मनीषा लवकर पूर्ण करतील एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. वेदामध्ये मुद्दाम उल्लेख आहे, वीरम वावई पितरः प्रयंतो हरंती वीरम वा ददती. उत्तम प्रजा द्यायचं काम पितर करतात, देव नाहीत करत. आपल्या घरात उत्तम संतती यावी आणि आमचं कुल उत्तम प्रकारे चालावं असा थोडा विचार करावा. किती दिवस पॅकेजच्या मागे धावत राहणार आहोत आम्ही आणि किती पैसे मिळाल्यानंतर आमची तृप्ती होणार आहे. अरे उत्तम प्रजा एक जरी असला सिंह असतो, मेंढ्या
बकऱ्या त्या खूप असतात, पण त्या सिंहाने एक डरकाळी फोडली की बास, सगळ्यांना पळून जावं लागतं. असा एखादाच मृगेंद्र, गजेंद्र असा मुलगा किंवा मुलगी माझ्या घरात व्हावी असं नाही का वाटत? का बावळटच प्रजा व्हावी, फक्त नोकरी करणारीच प्रजा व्हावी असं वाटतं का आपल्याला? अनेकांना नोकरी देणारी प्रजा होईल असं का नाही वाटत? म्हणून लक्षात ठेवा की पितरांची कृपा झाली तर स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण प्रजा निर्माण होत असते. आणि आज आमच्या या भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाला खूप जणांना मदत करायची. अनेक वेद पाठशाळा अशा आहेत की तिथे त्यांना मदत करावी वाटतीये, परंतु दाते तेवढे नाहीये, कमी आहे. आपण सगळेजण या दर्श अमावास्येचं महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक दर्श अमावास्ये करता आपला भाग पोचता करूया. आणि मग या संपूर्ण भारत वर्षामध्ये वेद मंत्रांचे घोष होत राहतील. आपल्या गुरुदेवांची हीच आज्ञा आहे की वेदांचं रक्षण करा आणि वेदांच्या रक्षणासाठी म्हणून जे जे काही करता येईल ते करा असं गुरुदेवांनी सांगितलं. स्वतः वेद पाठशाळा उभी केली. आज अनेक विद्यार्थी तिथे अध्ययन करत आहेत, पण अशा अनेक वेद पाठशाळा आहेत, गोशाळा आहेत. आपण आता शहरामध्ये माणसं राहतो, आपण अपार्टमेंट मध्ये राहतो, आपण कुठनं पशुपालन करणार? पण जिथे गोपालन होत आहे, जिथे वेदांचं अध्ययन होत आहे, जिथे शास्त्राचं अध्ययन होत आहे, अशा सगळ्यांच्या पुण्याचा प्रताप आपल्यापर्यंत आपोआप येत असतो आणि आपण सगळेजण आपोआपच निश्चिंत होत असतो. आपल्या जीवनात निश्चिंतता यावी, आमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य आणि उत्तम कर्तृत्व दाखवणारी प्रजा यावी आणि माझा हा देश जो आहे हा बुद्धीच्या वैभवानी आणि ज्ञानाच्या तेजाने उजळून जावा, यासाठी या काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून दर्श अमावास्येचं महत्व आम्ही सगळ्यांनी जाणून घ्यावं आणि नुसतं जाणून घेऊ नये तर कृती करावी. आज आपल्याला प्रत्येकाला अमुक एक ठिकाणी जाऊन पोहोचता येणार नाही, पण जी संस्था निस्पृहपणे हे कार्य करते त्यांच्या पाठीशी उभे राहा. आपलं तर काम होईलच होईल, पण व्यष्टी कर्म आणि समष्टी कर्म, व्यष्टी म्हणजे एका व्यक्तीने केलेली मदत आणि समष्टी कर्म म्हणजे अनेक जणांनी केलेली मदत ही खूप मोठी होत असते. म्हणून जिथं आज 70-80 लोक मदत द्यायला आहेत, तिथे 700-800 लोक जर मदत द्यायला तयार झाली आणि किती खर्च आहे, फार नाही येणार, पण मिळणारं फळ मात्र खूप मोठं मिळेल. म्हणजे अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी स्थिती होईल आपली. आज आपण चिंतेच्या ओझ्याने दबून गेलेले आहोत, पण आपण दर्श अमावास्येला अशा प्रकारे या शिहा सामग्रीची मदत करायला लागला तर चिंतनाचं ओझ निर्माण होईल आणि त्यामुळे सुखद आनंदामध्ये आमचा प्रत्येक दिवस आनंददायी होईल.
चिंतेचं ओझं आणि चिंतनाचं ओझं या दोन्हीतला फरक आहे. आम्ही चिंतन करू लागलो आणि नुसतं चिंतन करू असं नाही, तर आपण अनेक जणांना सांगू, अहो आम्ही हे करतो, तुम्ही पण करा. कारण या समाजात दुःखी लोक फार आहेत आणि दुःख हलकं करायला हा एक फार मोठा उपाय आहे. आणि त्याच्यात तुम्हीच तुमच्या आई वडिलांना तृप्त करत आहात, दुसरं काही नाही. आपण आपल्या आई वडिलांना जिथे असतील तिथं तृप्ती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी आम्हाला निस्पृहपणे वाढवलंय. आई जी आहे न मातुः परदैवतम, ती ज्या वेळेला आपल्या लहान बाळाला वाढवत असती त्यावेळी तिची कुठली अपेक्षा नसती त्याच्याकडनं. म्हणून ध्यानात ठेवा, आपण प्रयत्न करत राहा आणि या दर्श अमावास्येचा निश्चित उपयोग करून घ्या. श्रावणापासून सुरुवात करा आणि प्रत्येक महिन्यात आपल्या वतीने काही ना काहीतरी मदत देत राहा. परमेश्वर तुमच्या सगळ्यांचं कल्याण करेल आणि तुमचे सगळ्यांचे पितृगण जे आहेत त्यांचे खूप खूप आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील, एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.